नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत धक्कादायक बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. त्याला सुरू करूया. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. बहुप्रतीक्षित असलेल्या 18 महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीबाबत केंद्र सरकारने अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या संदर्भात लेखी स्वरूपात स्पष्टीकरण दिले असून कर्मचाऱ्यांना या थकबाकीची रक्कम मिळणार नसल्याचे निश्चित झाले आहे. कोविड काळातील आर्थिक संकट आणि त्यानंतरच्या परिस्थितीचा दाखला देत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आशावर पाणी फिरले आहे. विशेष म्हणजे या थकबाकीसाठी विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि अनेक निवेदनही सरकारकडे सादर केली होती. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता कोविड-19 महामारीच्या काळात म्हणजे 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत केंद्र सरकारने महागाई भत्त्याचे 3 हप्ते थांबविले होते. या निर्णयामागे देशाची आर्थिक स्थिती आणि वित्तीय तूट कमी करणे हे प्रमुख कारणे होते. त्या काळात सरकारला विविध कल्याणकारी योजनांवर मोठा खर्च करावा लागला होता, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत होता. अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार कोरोना महामारीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला. या काळात सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या, त्यामध्ये गरीब कल्याण योजना, आरोग्य सुविधेचा विस्तार आणि लसीकरण मोहीम याचा समावेश होता. या सर्व योजनांमुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडला, परिणामी वित्तीय तूट वाढली. डीए थकबाकीबाबत कर्मचारी संघटनांनी वारंवार मागणी केली की आता देशाची आर्थिक स्थिती सुधारली असून सरकारने थकबाकीचे पैसे द्यावे. मात्र अर्थ मंत्रालयाने या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार एकदा स्थगित केलेले हप्ते पुन्हा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तथापि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा एक दिलासादायक बातमी म्हणजे जानेवारी 2025 पासून त्यांच्या महागाई भत्त्यात 3% ची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळत आहे, जो या वाढीनंतर 56% पर्यंत जाऊ शकतो. ही वाढ कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर आधारित असेल. केंद्रीय कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिली आणि अनेक जण या महामारीत आपले प्राण गमावून बसले. अशा परिस्थितीत त्यांच्या हक्काच्या पैशातून त्यांना वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. विशेषज्ञांच्या मते सरकारचा हा निर्णय आर्थिकदृष्ट्या कदाचित योग्य असला तरी कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. थकबाकीची एकूण रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणीनुसार वेगवेगळी असली तरी साधारणपणे ती किमान काही लाख रुपयांपर्यंत जाते. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त वेतनधारक प्रभावी होणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. पुढील काळात महागाई भत्त्यात होणारी 3% ची वाढ ही काही प्रमाणात दिलासादायक असली तरी ती थकबाकीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष कायम राहण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे येत्या काळात कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यात नवीन वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्याची परिस्थिती 18 महिन्याच्या डीए थकबाकीबाबत सरकारने घेतलेला हा निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.